11 ब्रदर्स 2 मॅच जिंकलेत, 1 हारले आणि 1 बाकी आहे. म्हणजेच चान्स असेल 11 ब्रदर्सला, कारण 1 मॅच गमावले, 2 सामने जिंकले त्याने. आप्पा विलास या संघाने 1 मॅच जिंकले, 2 हारलेत. प्रज्योत 11 संघाने 3 जिंकलेत. म्हणजे शेवटची मॅच प्रज्योत 11 संघ आणि 11 संघ. या मॅच मध्ये सर्व काही एकच साइड, वन साइड. ओके, थँक्यू समजून घेतल्याबद्दल. एकाच साइडने फिल्डिंग राहील, याकडे दोन्ही टीमच्या खेळाडूने लक्ष द्या. ही 9वी मॅच आपल्या भेटीला येते. 5 ओव्हरची मॅच. खरं तर वेळ वाचवायचा आहे, अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तो सामना महत्वाचा असेल टीम AAA ब्रदर्स 11 साठी. एकच एंड खेळवला जाईल, दोन्ही खेळाडूंनी लक्ष द्या. P1चा पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज करण स्ट्रायकिंग एंडला सलामीची जोडी जिथे स्टार 11 संघाची जित हरेश आणि रोहिदास अशी जोडी आपण बघतोय. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बालचंद्र. यस, पहिला विकेट. हरेशला मैदान सोडावा लागेल. इथून हरेश बॅक टू द डगआउट. चला, मागच्या मॅचचा हिरो बालचंद्र ठरलाय. बालचंद्र आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी बालचंद्र या लगेच खेळाडू तैनात करा. सहकार्य प्लीज. जिथे स्टार 11 बॅट्समन, नेक्स्ट बॅट्समन रेडी राहा लगेच. चांगली मॅच आपण बघतोय. पहिला षटकामधील पहिला विकेट. करण गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर विकेट आले. दुसरा बॉल रोहन आलाय मैदानाच्या आतमध्ये. रोहनला तुम्ही पाहू शकाल, हा देखील चांगला खेळाडू आहे. रोहिदास आणि रोहन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नक्की सामना महत्वाचा आहे. यावेळेस मात्र रोहनची देखील फटका फसलाय, पकडली जाते झेल. मी तर म्हणे आणखीन एक विकेट पतन. फलंदाज बाद. रोहन बॅक टू द डगआउट. यस डीजे, थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मारुती. हा देखील चांगला फलंदाज आहे. 2 बॉलमध्ये 2 विकेट आले. तिसऱ्या बॉलमध्ये षटकार येईल की चौकार. यस, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. करण गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी. बॉलिंग भागवर तुम्हाला करण पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 षटकाची मॅच. अजून एक सामना पेंडिंग आहे. तो सामना महत्वाचा आहे. त्यासाठी हा सामना खरं तर लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला तर चांगलं होईल. यावेळेस मात्र फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि पाहता पाहता एक कंप्लीट. आता स्ट्रायकिंगला फलंदाज रोहिदासला तुम्ही पाहू शकाल. मागच्या सलग 3 मॅचेस मध्ये ज्याने कमालीची बॅटिंग केली तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल रोहिदास. प्रयत्न करेल नक्कीच आज मॅच खरं तर संपवण्याची. आणि जर एक मॅच शिल्लक राहिली तर नक्कीच उद्या सकाळी त्यांनी 8 वाजता रिपोर्टिंग करायचे. यावेळेस मात्र फटका कमालीचा आहे. रोहिदासच्या बॅटमधनं येतोय. 4 रन, चौकार. धन्यवाद. चांगली 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 बॅटिंग रोहिदासची. सध्या आजच्या दिवसामध्ये रोहिदासने खरं तर प्रभावित केलंय सर्वांना, क्रीडा प्रेक्षक रसिकांना. यावेळेस मात्र फटका ऑन साईडला खेळायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. घेतली जाईल एक सिंगल धाव. जास्तीचा काही मिळणार नाहीये, कारण चांगली
या ठिकाणी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त होतंय. चला दुसरं षटक लगेच तयार राहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर दत्ताला तुम्ही पाहू शकाल, चांगला गोलंदाज आहे. हा देखील धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 6 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात 6 धावा आपण बघतोय. सलामीचा फलंदाज रोहिदास अजूनही मैदानावर सज्ज. एक चौकार आलाय रोहिदासच्या बॅटमधनं. खरं तर सिरीजसाठी हा खेळाडू देखील रेसमध्ये असू शकतो, परंतु बॅटिंग महत्त्वाची करावी लागेल. सिरीजसाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर देखील बॅटिंग करणं फार महत्त्वाचं राहील. परंतु दत्ता वेगाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो दत्ता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. चला लगेच बॅटिंग लाईन लगेच स्टार्टअप करा. यावेळेस मात्र मी तर म्हणेन स्ट्रायकिंग एंडला रोहिदास हा फलंदाज. यावेळेस मात्र स्टँड इन डिलिव्हर्ड रोहिदासच्या बॅटमधनं उडवलाय मिड विकेट रिझन मधून. चेंडू सीमा पार, साधा बा. येस, थँक्यू. 6 धावाला रोहिदास ऑन फायर. चांगली बॅटिंग रोहिदासची आपल्याला पाहायला मिळते. एसटीचा विचार केला तर उंची जास्त आहे या खेळाडूची. फटके देखील तसेच पाहायला मिळतात. एक षटकार आलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असते. षटक क्रमांक 2 आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये दत्ता गोलंदाजी ट्रॅकवर. खरं तर एक षटकार आला, एक चौकार आलाय रोहिदासच्या बॅटमधनं आणि तिथून कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी नेक्स्ट बॉल. हा देखील चांगला बॉल अगदी पुढ्यात टाकला होता आणि मी तर म्हणेन या बॉलवर उत्तर नव्हतं. फलंदाज रोहिदास साठी चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दत्ताला आपण बघतो. एक षटकार जरूर खाल्लाय, परंतु तदनंतर कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आज ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघासाठी सामना महत्वाचा असेल. यावेळेस मात्र बॉल हवे ते उंची जास्त, लांबी कमी. बॉल खाली क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. शिवम ने झेल पकडली. फलंदाज रोहिदास इथून बॅक टू द डगआउट. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फलंदाज सदानंद येतो मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला पाहायला मिळेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर दत्ताला आपण बघतो. 5 षटकाची मॅच, अजूनही 3 षटक आहेत. त्या 3 षटक लवकरात लवकर जर फेकून झाले तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. आज खरं तर थोडासा उशीर झाला. यावेळेस मात्र फटका चांगला आहे सदानंदच्या बॅटमध्ये. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक गणेश येतो. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि 1 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र ऑन साइडला मारुतीच्या बॅटमधून 1 धाव तर आले. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. दुसरा षटक आपण बघतोय. षटक समाप्त झालंय. 2 षटकाची मॅच समाप्त झाले. 14 बनले. तिसरा षटक करणच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. प्रज्योत 11 संघाचे नाणेफेक करायचे. चला प्रज्योत 11 संघ आणि ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाच्या टॉस करून घ्या. त्या ठिकाणी आयोजक त्या ठिकाणी टॉस करून घ्या. चला टॉस करून घ्या. त्या दोन्ही संघाची एकच ओव्हरची मॅच असेल असं जर सांगितलं तर त्यांच्या मनाला नक्कीच लागेल. येस, मॅचला स्पीडअप द्या. पंच बॉल दुसरा देऊ का? चला बॉल द्यायचा लगेच. जरा बॉल थोडासा प्रॉब्लेम आहे, तो बॉल जमा करा कमिटी मेंबर.
आज आमचे खरं तर वेळात वेळ काढून गणेश पारधी सर त्यांच्या समेत वसंत ढोले सर देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करेल रविवारी देखील या ठिकाणी या, आपली उपस्थिती दर्शवा. चला मॅच सुरुवात करा. करण गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल, भरपूर चांगला गोलंदाज आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वाडीश लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकच धाव घेतली झाली, एकापेक्षा जास्त मिळणार आहे. एक या धावसंख्येने धावफलक फ्लाय होईल, जाण पोहोचेल 15 या धावसंख्येवर. कुठेतरी धावसंख्या कमी पडते की काय की सदा, कारण महत्वाचे विकेट अर्थात हरीश आणि रोहिदास रोहन हे 3 फलंदाज ज्यावेळेस बाद झाले आणि तिथून कुठेतरी कमबॅक केला या टीमने, परंतु इथून फटका दमदार आहे. फलंदाज सदानंदचा तडाखा, बॉल चाललाय सीमा पार, 6 धावा. येस, थँक्यू डीजे. 6 धावा आला. 6च्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवर. 21 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. एक लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळते की काय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनेल त्या ठिकाणी झेल मात्र चांगली पकडली जाते. आणखीन एक विकेट पतन. फलंदाज बाद. सदानंद बॅक टू द डगआउट. चला लगेच दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड फलंदाज. चला लगेच स्पीडअप करायचं मॅच. लेफ्ट हँड फलंदाज आपण बघतोय यावेळेस बॅटिंग मार्कवर. फलंदाज धनाजी. चला लगेच गोलंदाज लगेच बॉलिंग करा. चांगला बॉल आपण बघतोय यावेळेस. डॉट डिलिव्हरी. आणखीन एक कमालीचा चेंडू हाताळत असताना धनाजीला मात्र खडे खडे ठेवलंय या गोलंदाजाने. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. 4था जो गोलंदाज असेल त्याने लगेच तयार राहायचं. चांगली मॅच आपण अनुभवतोय. खरं तर आप्पा विलास 11 त्यांच्या समेत जितेश स्टार 11 ही चांगली दर्जेदार मॅच आपल्या भेटीला येऊन ठेपले. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवला. वाडिश लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक चांगली फील्ड करतो. बॉलला अडवला जाईल, एकच घेतली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1 या धावसंख्येने धावफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. एक लो स्कोरिंगची मॅच खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. यावेळेस मात्र फटकुंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप करतोय आणि इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथे 2 धावा सहजगत्या कंप्लीट. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर आलाय संजय. सलामी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मारुती आणि त्याच्या साथीला धनाजी. आज जितेश 11 स्टार संघ खरं तर सुपर 8 साठी क्वालिफाय जरूर झालाय, परंतु जो चेहऱ्यावर स्मित हास्य त्यांच्या पाहायला मिळतो तो मात्र जबरदस्त आहे. जबरदस्त मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आप्पा विलास 11 आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल टीम जितेश स्टार 11. 4था षटक. चला गोलंदाज प्रतीक लगेच आपण स्टार्टअप करायचं. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो प्रतीकला. लो फुलटॉच बॉल, त्यावर फटका कमालीचा. बापूला आपण बघतोय त्या ठिकाणी. खोंडेवाडीचा नालदेवाडीचा खेळाडू, चांगला खेळाडू पाहायला मिळतोय. आणि आता मारुती आलाय. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन जर मैदानाच्या आतमध्ये असतं ना तेव्हा खरं तर फिल्डिंगसाठी
फार जड होऊन बसतं. चौथं षटक आपण बघतो प्रतीक वाघमारेला. हा फटका दर्जेदार आहे मारुतीच्या बाट मधून, परंतु गणेश सुखी करणार नाही. आणखीन एक फलंदाज बाद, बिग हिटर डाऊन. फलंदाज मारुती बॅक टू द डगआउट. हेच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रमोदची आज गोलंदाजी देखील चांगली राहिले, परंतु बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला स्टार्ट करायचं लगेच. प्रतीक चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी पाहायला मिळेल. हा देखील चांगला बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रतीकला आपण बघतोय. या प्रतीक मी चला नाणेफेक केले का तिथे? ट्रिपल ए ब्रदर्स आणि प्रज्योत 11 नाणेफेक तर झाले. असा समोरच्या दिशेने उडवला लाजवाब स्ट्रोक फलंदाजाच्या बॅट मधनं, अर्थात प्रमोदच्या बॅट मधनं हा षटकार. येस थँक्यू. 6 धावा आल्या, 6च्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवर. हा बॉल हलकासा डिफेंड केला त्या ठिकाणी, चांगलं फील्ड केलं जाईल. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न नाही आहे आणि पाहता पाहता एक धाव कंप्लीट. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आला प्रतीक वाघमारे, वंसारवाडीचा खेळाडू आहे. अगदी शरीर यष्टी जर पाहिली तर खरं तर सचिन लोभीची आम्हाला आठवण होते की त्याच खेळाडू वृत्तीचा हा खेळाडू. अगदी आमचा सचिन लोभी देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. आणि इथे फलंदाजाच्या बॅट मधनं येतोय चौकार. लेग बायच्या स्वरूपात चौकार. चार षटक संपले. शेवटचा षटक प्रगतीपथावर जो गोलंदाज असेल त्याने लगेच या गोलंदाजीसाठी धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावर. कुठेतरी वाटत होता की लो स्कोरिंगची मॅच होईल, परंतु 36 बनलेत. अजूनही शेवटचे षटक प्रगतीपथावर. 6 बॉल शिल्लक आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, धनाजी आणि त्याच्या साथीला तुम्हाला पाहायला मिळेल प्रमोद. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. प्रमोदच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, तदनंतर एक चौकार येईल का की षटकार येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज विलास, ज्याने पहिल्या इनिंगसाठी चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर थोडासा बॅकफुटवर गेला टीम विलास आणि अप्पा 11. परंतु आज ही मॅच जिंकायची असेल तर बॅटिंग देखील करणं महत्त्वाचं राहील. पहिला बॉल फुलटॉच बॉल, त्यावर फटका फसलाय. दत्ता येईल बॉल खाली, चुका होणार नाहीयेत. आणखीन एक फलंदाज बाद. इथून प्रमोदला माघारी पत्करावं लागेल. डीजे यस थँक्यू डीजे. राहुल आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण राहुलला बघतो, हा देखील चांगला खेळाडू आहे. पहिला बॉल या ठिकाणी कमालीचा राहिला. पहिल्या बॉलवर आला विकेट. सेकंड बॉल कशा प्रकारे असेल. विलास पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका सजवलाय. शतरक्षक चांगली फील्ड करतो मिड विकेट रिझन मध्ये. दुसरीचा प्रियता आणि इथे 2 कंप्लीट. विशाल कातवार एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय विशालला. मागच्या साईडला खरं तर अंकुशला देखील आपण बघतोय. अंकुश निरगुडे हा देखील फलंदाजाला आपण बघतोय. शरीर यष्टी चांगले. एखादा जसा फील्ड बॅट्समन मैदानावर येतो जसा तसा गोलंदाज खरं तर घाबरतोय, अशी शरीर यष्टी पाहायला मिळते. तोच किप्परच्या मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाल. चांगला बॉल कमालीची गोलंदाजी. गोलंदाज विलासच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटची मॅच प्रज्योत 11 त्याला फाईट करेल टीम ट्रिपल ए ब्रदर्स 11. दोन्ही संघाची मॅच चांगली होईल, कारण महत्वाची मॅच आहे टीम ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाला.
ह्या देखील चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट हा बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडा फॉर्म बॉल झाला होता परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न नाही आहे आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना 2च्या साह्याने टीम जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. वाटलं नव्हतं की 40 धावा बनतील परंतु एक शॉर्ट रन. यस 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 39 धावा आपण बघतो. वाटलं नव्हतं की 39 बनतील. जसे विकेट गेले तसं मात्र डावाला सावरलं फलंदाज धनाजी आणि प्रमोदने. त्यानंतर बॅटिंग चांगली. यावेळेस मात्र चांगला बॉल डॉट डिलिव्हरीची सांगता झाली परंतु बायच्या स्वरूपात इथे एक धाव घेतली जाईल आणि एक धावेने धावफलक फ्लाय होईल. 40 या आकड्यावर पाहायला मिळेल. म्हणजे चांगली बॅटिंग करावी लागेल विलास अँड अप्पा 11 या संघाला. चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटचा बॉल असेल. विलास अँड अप्पा नाही सॉरी जिथे स्टार 11 संघाला विनंती करेल बॅट्समन तिकडे जासपर्यंत तुम्ही जेवढे प्लेइंग 11 खेळाडू असतील त्यांनी तयार राहा. लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. इथे हा फटका चांगला आहे. एक्झिक्यूट केलाय बॉलला. एक तर बनले दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना काय लाजवाब त्या ठिकाणी डाय पाहायला मिळाली. जणू काही जॉन्टी रोडची आठवण करून देणारा हा खरं तर 1 रन आणि दुसरीला विकेट. 1च्या सह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावर. 42 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला जिथे स्टार 11 लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. जिथे स्टार 11 लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. जिथे स्टार माझा आवाज पोहोचत असेल तर जिथे स्टार 11 आपण लगेच जा. ओके धन्यवाद. यस आमचे पाहुणे या ठिकाणी रजा घेत असताना गणेश पारधी साहेब त्यांच्या समेत आमचे शिक्षक बंधू सातत्याने आमचे त्यांना कॉल असतात ते आमचे वसंत डोले सर या ठिकाणी या स्पर्धेला रजा घेत असताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. धन्यवाद. आपण आला आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. 41 बनलेत. 42 ची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. दत्ता आणि करण 2 फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित दासला आपण बघतो. सलामीची जोडी दाखल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण दत्ताला बघतो. यावेळेस गोलंदाजी मार्कवर रोहिदास. पहिला बॉल फटका सुरेख या. क्षेत्ररक्षक नाही या फार दूरवरनं आलाय. बॉलला डिफेंड केला. घेतले जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने श्री गणेश केला जातो विलास आणि अप्पा 11 या संघाचा. 1 या धावसंख्येने आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. विलास आणि अप्पा 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. हा बॉल मात्र चांगला सुरेख बॉल डॉट डिलिव्हरी या ठिकाणी आपण बघतोय. षटक क्रमांक पहिला रोहिदास. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. चांगला खेळाडू आहे रोहिदास ज्याने बॅटिंग आज महत्वाची केलं आहे.
तोच रोहिदास गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. नेक्स्ट बॉल. हा फटका कमालीचा. करण ऑन फायर. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतोय 6 धावा. सिक्सर. यस धन्यवाद. जेवढे उद्याच्या संघ ही मॅच जर ऑनलाईन पाहत असाल तर उद्याच्या संघांना विनंती करेल आपण 8 वाजता रिपोर्टिंग करा आणि उद्यासाठी खरं तर लवकर येण्याचा प्रयत्न करा. उद्या 11 मॅचेस आहेत. 11 मॅचेसमधून खरं तर या ठिकाणी कसरत करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल, कारण आजची एक शेवटची मॅच. अजूनही मॅच ऑन आहे. कोणता संघ जिंकेल हे देखील माहीत नाही. करणचा ब्रँड. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. यस थँक्यू. डीजे षटकार का मिलिंद? सिक्सर. 6 हवा. 6. यस षटकार. या षटकाराच्या मदतीने दाफलक. हा 6 धावा. 6 धावा. सिक्सर. हे बॉल दुसरा घ्या पंच लगेच. फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी. या ठिकाणी थोडीशी धोक्याची घंटा होऊ शकली असते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु दत्ता आणि करणची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली होते. षटक संपलाय. पहिला धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. अजूनही धावसंख्येची काही गरज जिंकण्यासाठी. हे चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी रोहिदास मेंगाळकडून 500 रुपये दिले जातील. दत्तासाठी हा चांगला बॉल. डॉट बॉल नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता चांगली बॉलिंग आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाजी मार्कवर हरेशला आपण बघतोय आणि नक्कीच आमचे पाहुणे रजा घेत असताना रामदास ढुमणे साहेब या ठिकाणी रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात. हा देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. करण आहे स्ट्रायकिंग एंडला. एक षटकारांचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस मात्र चांगला फटका. एक्झिक्यूट केला बॉलला मिड विकेट रिझन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. सिक्सर. येस थँक्यू. हा देखील चांगला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज करणच्या बाट मधून हा येतोय चौकार. नक्कीच कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना करणला आपण बघतोय. षटकारांची आतषबाजी. चौकार देखील आलेत आणि चांगली बॅटिंग करत असताना या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. अजूनही काही धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एखादा षटकार आला तर मॅच चांगली पाहायला मिळेल. हा नक्कीच बाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. 17 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. अजून एखादा षटकार आला तर मॅच लगेच फिनिश होऊ शकते आणि चांगला शेवटची मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही.
शॉर्ट बॉल त्यावर फटका खेळायचा होता ऑन साईडला, परंतु चांगली गोलंदाजी. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. 24 बनलेत. 17ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एखादा षटकार या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाईल. 17ची गरज आहे. रिव्हर्स अटेंड केलाय दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये. सक्सेसफुल बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून. चेंडू सीमा पार. 4 रन. येस थँक्यू डीजे. इथे भरपूर चांगली मॅच. 17ची किती पाहिजे. 18 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हा सामना जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळेस मात्र हलकासा दिशा दिली कारण दत्ताला माहित आहे करणची बॅटिंग चांगली होते. जसा एखादा खेळाडू ज्यावेळेस खेळला जातो ना मैदानावर त्यावेळेस त्या खेळाडूला खरं तर स्ट्राईक देणं महत्वाचं असतं आणि ती स्ट्राईक दत्ताने दिली. 12ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 षटकाराने मॅच फिनिश करेल का. यावेळेस रिव्हर्स अटेंड केला. यस फलंदाज करणच्या बॅट मधून हा येतोय चौकार. चांगली बॅटिंग दर्जेदार क्लास दाखवत असताना करणची बॅटिंग आता आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः वैयक्तिक विचार केला तर किती 31 धावावर खेळतोय हा फलंदाज, परंतु ही बॅटिंग अगोदर व्हायला पाहिजे होती. आता 8 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला लगेच जो संघ तयार राहायचा लगेच एंटर व्हा. विचार यावेळेस मात्र कमालीचा स्ट्रोक. करण ऑन फायर. बॉलला पाठवलंय काव कॉर्नर रिजन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. सिक्सर. येस थँक्यू डीजे. अजूनही 2 धाव संख्येची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जशी मॅच संपेल तसा लगेच एका साईडला एंटर व्हा. सर्व खेळाडू तयार राहायचा. मॅच भरपूर महत्वाची आहे. 2 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. करणच्या बॅट मधून षटकार येईल का. स्वतः चांगली बॅटिंग केली करणने. शेवटच्या मॅच मध्ये 2 धाव संख्येची गरज आहे. रोहिदास गोलंदाजी मार्कवर आणि या बॉलवर षटकार येईल का. रिव्हर्स अटेंड केलाय दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. करण बॅक टू द डगआउट. डीजे. येस थँक्यू डीजे. आणि इथे विचार केला तर 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशालला तुम्ही पाहू शकाल ज्यांचा खेळा चांगला राहिला परंतु साथ मिळाली नाहीये. इथे पंचांकडे लॉर्ड अपील केले जाते आणि चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. षटक संपलाय 3रा. चला लगेच गोलंदाजी मार्कवर या. अजून 12 बॉल शिल्लक आहेत. 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ती मॅच फिनिश करेल का दत्ता आपल्या स्टाईलने हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2ची गरज आहे. प्रमोद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. दोन धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. दत्ता ऑन स्ट्राईकला आपण बघतोय. प्रमोद गोलंदाजी मार्कवर आणि नक्कीच दत्ताच्या बॅटमध्ये विजय फटका आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाहीये. विलास आणि अप्पा 11 या संघाला ही मॅच महत्वाची आहे. यावेळेस मात्र लाजवाब स्ट्रोक दत्ताच्या बॅटमध्ये विजयाचा शंखनाद करणारा ठोकलाय षटकार. येस थँक्यू डीजे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शेवटची मॅच